एक अभियान सुरू केलं आणि या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण जागृती, प्रचार, प्रसिद्धी, जे अवयवदाते आहेत अशा सगळ्यांचा सन्मान, सत्कार आणि ही संपूर्ण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व डॉक्टरांच्या बरोबर आपण सगळेजण संवाद साधतोय. आणि अशाच एका संवादाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी म्हणलो. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या आरोग्य विभागाचे संचालक सन्माननीय नितीनजी आंबाडेकर, सन्माननीय डेप्युटी डायरेक्टर नांदापूरकर सर, या संपूर्ण अवयवदानाच्या मोहिमेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं योगदान देणारे व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय मान्यवर. अलीकडच्या काळामध्ये अवयवदानाचं महत्त्व आणि त्याची आवश्यकता असताना सुद्धा ज्या पद्धतीचं दुर्लक्ष होते त्या सगळ्या गोष्टींना आपण सातत्यानं सामोरं जात असतो. विशेषतः व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर VC वरती जॉईन झालेले सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्व सन्माननीय अधिकारी असतील, सर्व डॉक्टर्स असतील, आपल्या सगळ्यांच्यासाठी हे अभियान, हा कार्यक्रम आणि हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यासारख्या राजकारणात काम करणाऱ्या माणसांनीसुद्धा या सगळ्या अभियानाला खूप वेळ दिला. बऱ्याच वेळा असं होत असते की राजकारणी माणूस फक्त कार्यक्रमापुरता, भाषण करण्यापुरता आणि एखादं मोठ्या टाळ्या वाजवून पुढे जाण्यापुरतं काम करत असतो. परंतु मी तुमच्या सगळ्यांच्यातलाच एक सहकारी म्हणून मी काम करतो आणि ही समाजाची गरज आहे. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीचं एक अवेअरनेस व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं लोकांना माहिती व्हायला पाहिजे, ती माहिती होत नाही. अनावश्यक भीतीमुळे लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन पुढे आलं पाहिजे ते होत नाही. या सगळ्या गोष्टींसाठी एका बाजूला वैद्यकीय क्षेत्रातले सर्व डॉक्टर्स, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सगळ्या टीम्स आणि त्याचबरोबर समाजातल्या सगळ्या NGOंच्या बरोबर सर्व सामाजिक स्तरातील सर्व मान्यवरांना बरोबर घेऊन हे अभियान अजूनही खूप यशस्वी करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर आणि त्याचबरोबर VC वर असणाऱ्या सगळ्या लोकांना माझी विनंती इतकीच आहे की खरं तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यावेळेला खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण घेतला आणि राज्यभरामध्ये जागृती इतकी चांगली झाली आहे की यापूर्वी अवयवदानाचे फॉर्म म्हटले की माणसं घाबरायचे, पण हजारोच्या संख्येने अवयवदानाचे फॉर्म भरले जातात. लोकांच्या मध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये एक चांगल्या पद्धतीची सामाजिक जाणीव तयार झाली आहे. आता या सामाजिक जाणीवेचा उपयोग करून घेऊन ही सगळी मोहीम अशीच यशस्वी झाली पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतंय की आम्ही सगळेजण अभियान करण्यामध्ये खूप मोठ्या पुढाकार घेत असतो, परंतु प्रत्यक्ष त्या सगळ्या गोष्टींचा सातत्य राहणं आणि त्या सातत्याच्या माध्यमातून लोकांना योग्य पद्धतीची मदत मिळणं, या दोन्ही गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या सगळ्या गोष्टींचा सुद्धा संकल्प करणं अपेक्षित आहे. या सगळ्या संकल्पाच्या माध्यमातून सातत्यानं हे केवळ एका दिवसापुरतं अभियान नाही तर संपूर्ण वर्षभराने निरंतर अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया चालू राहिली पाहिजे. कारण आज सुद्धा जर पेपरला वाचलं तर हजारो लोक अजून सुद्धा अवयवदानासाठी वाट बघत बसलेले. आपल्या सगळ्या JTCC असतील, रोटो असतील, आपल्या सगळ्या यंत्रणा ज्या असतील, हेल्थ आणि वैद्यकीय शिक्षणच्या सगळ्या टीम्स असतील, त्यांनी राईटली या सगळ्या गोष्टींचा गायडन्स करणं, लोकांना योग्य गोष्टींसाठी प्रोत्साहित करणं आणि प्रोत्साहित करून सातत्यानं अवयवदात्यांचा सुद्धा, मला असं वाटतं 15 ऑगस्टला आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे की 15 ऑगस्टला संपूर्ण राज्यामध्ये त्या पालकमंत्र्यांचे असतील ज्यांनी अवयवदान केले अशा सगळ्या अवयवदात्यांचा सत्कार आणि सन्मान आणि त्यांना एक प्रशस्तीपत्र सुद्धा आपण देतो. त्या पाठीमागचा उद्देश इतकाच आहे की खरं तर अवयवदान केल्यानंतर काही होत नाही हे सुद्धा लोकांना सांगणं गरजेचं आहे. आता वैद्यकीय क्षेत्रातले तुम्ही सगळे एक्सपर्ट्स लोक असल्यामुळे तुम्हाला या गोष्टींच्याबद्दल फार सांगायला वाटत नाही किंवा तो तुमचा रुटीनमधलंच एक उपक्रम किंवा काम आहे, परंतु या सगळ्या गोष्टींची माहिती ज्यावेळेला होईल त्यावेळेला अजून सुद्धा जे काही अवयवदाते आहेत ते सगळेच्या सगळे पुढे येतील. ते पुढे येणं आणि त्या माध्यमातून अनेकांचा प्राण वाचवण्यासाठी त्या सगळ्यांचा खूप मोठं आपल्या सगळ्यांच्यासाठी सहभाग आवश्यक आहे. एका बाजूला जिवंतपणे केलेलं अवयवदान आणि दुसऱ्या बाजूला मृत व्यक्तीला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर सुद्धा कमी काळ म्हणजे त्या कालावधीमध्ये त्या सगळ्यांचा सुद्धा उपयोग करून घेण्यासाठी ज्या पद्धतीचे अवयवदानाचे फॉर्म आपण भरतोय, त्यानंतरची यंत्रणा, या सगळ्यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं अत्यंत प्रभावीपणाने काम करण्यासाठी आम्ही मंडळी काम करतोय. पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टींच्या गतिमानतेमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. तुमच्या सूचना, तुमचं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून योग्य पद्धतीनं सर्व लोकांना आपण ज्या पद्धतीच्या सुविधा देतोय त्या सुविधांमध्ये ज्या उपलब्धता आवश्यक आहे त्या सगळ्या करून देण्यामध्ये आम्ही सगळेच मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आजच्या या वर्कशॉपच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमून या अवयवदानाच्या 13 ऑगस्टच्या दिवशी आपण एक चांगल्या पद्धतीचा संकल्प करूया की पुढच्या वर्षभरामध्ये, मी परवा सुद्धा शुक्ल सरांना म्हटलं की पुढच्या वर्षभरामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या कामाचं मूल्यमापन करूया. आजपर्यंत झालेलं एकूण अवयवदानाचं काम
आणि पुढच्या वर्षभरामध्ये टार्गेटेड आपण सगळ्यांनी काम घेतल्यानंतर कशा पद्धतीने याच्यामध्ये किती आपण सगळ्यांनी परिणामकारक अशा पद्धतीचं काम केलं याचं मूल्यमापन करण्यासाठी सुद्धा आपण सगळेजण जाऊया. मला असं वाटतं की ही अवयवदानाची मोहीम, या सगळ्या अवयवदानाच्या मोहिमेबद्दल बरोबर आमच्या सगळ्या राज्य शासनाच्या यंत्रणांचे तुम्हा सर्वांना असणारं सहकार्य आणि सगळ्या भारतातल्या उत्कृष्ट अशा पद्धतीच्या सगळ्या डॉक्टर्सची सगळी टीम म्हणजे आमच्या महाराष्ट्राची ओळख आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या ओळखीला खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्या जीवनदान मोहिमेमध्ये सुद्धा परावर्तित करण्यासाठी आजच्या वर्कशॉपच्या निमित्तानं जे वर्कशॉपमध्ये आहेत, खरं तर मला सगळ्या CS ना, डेप्युटी डायरेक्टरना सगळ्यांना विनंती करायची आहे. आपण सगळेजण या सगळ्या गोष्टींकडे असं बघतोय की हे शासनाचं काम आहे, ठीक आहे, परमिशन अथॉरिटी आपण आहोत, पण नाही, इथं आंबाडेकर सर बसलेत आणि आम्ही सगळेजण तुमचा रिव्ह्यू ज्या पद्धतीने घेणार आहोत त्यामध्ये तुम्ही किती मोहीम ही प्रभावीपणे राबवली हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. विशेषतः मी माझ्या कोल्हापुरातच उदाहरण सांगेन, कदाचित कोल्हापूरचे डेप्युटी डायरेक्टर सुद्धा असतील. परवा दिवशी मी त्या सगळ्या लोकांची एक मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितले की 15 ऑगस्ट दिवशी आपल्या सगळ्यांना सत्कार करायचा आहे. एकूण किती लाभार्थी आहेत? लाभार्थी म्हणता येणार नाही कारण आम्हाला राजकारणात बसल्यामुळे लाभार्थींची सवय. अवयवदाते किती आहेत बघा. अवयवदाते म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की 2 लोक आहेत. अरे म्हटलं 2 लोक, एवढ्या मोठ्या कोल्हापुरात 2 लोक कसे असतील? आणि मग त्यांच्या लक्षात आलं आणि माझ्याही लक्षात आलं आपल्या लोकांनी परिणामकारक पद्धतीने काम कधी केलेलंच नाही. आणि त्याचा फटका असा बसतोय की प्रत्यक्षामध्ये आपण सगळ्या या अवयवदात्यांच्यापर्यंत पोहोचलोच नाही. खरं तर कोल्हापूरपेक्षा सुद्धा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये या सगळ्यांची ऑपरेशन्स होतात आणि त्याच्या नोंदीच आमच्याकडे नसतात. आणि मग आपल्याकडे नोंदी नसल्या की आपण सगळेजण, मला असं वाटतं की आपण जे आपल्याकडे रेकॉर्डवर असतील तेवढ्या लोकांच्याच सगळ्या नोंदी घेतोय आणि त्यांचा सत्कार करतोय. माझी आज सुद्धा सगळ्या सिव्हिल सर्जनना, डेप्युटी डायरेक्टरना विनंती आहे की आपल्या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक पातळीवरच्या आशा स्वयंसेविकांपासून सगळ्या लोकांना कामाला या सगळ्याला अतिशय चांगल्या पद्धतीने निर्देश द्या आणि सगळे लाभार्थी, सगळे अवयवदाते की जे प्रत्यक्षामध्ये पुण्या मुंबईमध्ये सुद्धा असतील अशा सगळ्यांचा सत्कार आणि सन्मान आपल्याला करणं आवश्यक आहे. त्या दिवशी ह्या सगळ्यांचा सत्कार सन्मानाने हे सगळेजण सांगतील की होय मी अवयवदान केलंय, मी इतक्या वर्षानंतर सुद्धा ठणठणीत आहे. हे सगळे ज्यावेळी सांगतील त्यावेळी बाकीच्या लोकांचा उत्साह वाढेल आणि हे उत्साह वाढवण्याचं काम भविष्य काळामध्ये ही अवयवदानाची सगळी संपूर्ण जी मोहीम आहे ती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊ. मला असं वाटतं की हे खूप चांगलं चाललेलं काम, या सगळ्या कामाला शुभेच्छा द्याव्यात. विशेषतः कोल्हापूर, आपल्या पुणेमध्ये, मुंबईमध्ये आणि ठाण्यामधले सगळे या वैद्यकीय क्षेत्रातले सर्व अतिशय मान्यवर अशा पद्धतीचे सर्व डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व अधिकारी उपस्थित आहेत. या सगळ्यांबरोबर राज्यभरातनं जोडलेले वैद्यकीय क्षेत्रातले सर्व डॉक्टर्स, आमचे अधिकारी आणि आपण सर्वजण या अवयवदानाच्या मोहिमेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा अजून चांगलं काम करायचा निश्चय आणि संकल्प आपण सगळेजण करूया. आणि या संकल्पाच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सातत्यानं वैद्यकीय क्षेत्रातले आपण सगळेजण तर चांगले काम करतायच, पण तो दुर्दैवानं मरणाच्या दारात असताना फक्त कोणीतरी मला डोनर मिळेल का ही भावना ठेवून जगता जगता सुद्धा मरणाची भीती बाळगताना जगण्याची आशा ठेवणाऱ्या आपल्या प्रत्येक सहकार्याला सुद्धा ज्या पद्धतीची गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीचं काम करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमा दिवशी राज्यभरामध्ये 15 ऑगस्टचा कार्यक्रम झेंडावंदनाचा होईलच, पण सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने केलेल्या त्या दिवसातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यक्रमांचे फोटो ज्यावेळेला संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्या पेपर्समध्ये झळकतील, सगळ्या टीव्हीवरती झळकतील, त्यावेळेला अवयवदानाची मोहीम आणि त्याचं महत्त्व आणि त्याबरोबर किती चांगल्या पद्धतीने हे काम महाराष्ट्रात चाललंय या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला होईल. आणि म्हणून आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी उदाहरण मी कोल्हापूरचं दिलं, मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी असंच असेल, कारण जिल्ह्याच्या ठिकाणी, बऱ्याचशा जिल्ह्याच्या ठिकाणी अजून सुद्धा ट्रान्सप्लांट इतकीशी होत नाही. साहजिकच सगळेच लोक प्रिफर करतात ते पुणे अथवा मुंबईला. त्यामुळे आपल्या विभागातले पुणे आणि मुंबईला सुद्धा झालेले लोक असतील त्यांच्या कुटुंबियांना त्या दिवशी आणायचं आहे, सन्मानानं त्यांना बोलवायचं आहे, त्यांचा सत्कार आपण सगळ्यांनी करायचा आहे आणि त्या दिवशी त्यांना सुद्धा आपण एक चांगलं सामाजिक काम केले याची जाणीव व्हावी अशा पद्धतीची भावना तयार होईल, अशा पद्धतीचं वातावरण त्या दिवशी करायचं आहे. हे सगळं काम एका बाजूला आपण करूया. आणि व्यासपीठावर बसलेल्या ह्या सगळ्या मान्यवरांना माझी विनंती इतकीच आहे की पुढच्या वर्षभरामध्ये या सगळ्या कामासाठी आपण सातत्याने भेटत राहूया. आपल्या सगळ्यांचं मूल्यमापन वर्षभर आपण करूया. अनेक वर्षे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत आहे. शासनाच्या वतीनं जे सहकार्य लागेल त्या सगळ्या सहकार्यामध्ये आम्ही कुठेही मागे असणार नाही. कारण का तर या सगळ्या गोष्टींसाठी अजूनही खूप पुढे येऊन आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे. शासन आणि आपण सगळेजण झाल्यानंतर निश्चितपणे जो फरक पडतोय त्या पुढच्या वर्षीच्या 3 आणि 13 ऑगस्टच्या अवयवदानाच्या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी स्वतःचं आणि आपल्या सगळ्यांचं मूल्यमापन करण्यानंतर आपण एकमेकाला शाबासकी दिली पाहिजे अशा पद्धतीचं काम करण्याचा संकल्प करूया. एवढीच विनंती करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.